भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय दिनकरराव पाटील यांनी अखेरच्या क्षणी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गेल्या काही दशकात त्यांनी सोनी परिवारासह जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात उमटवलेला आपला ठसा आणि भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात त्यांचा असलेला थेट जनसंपर्क यामुळे मतदारांनी आता सहज उपलब्ध होणारे आपल्या हक्काचं नेतृत्वच निवडून जिल्हा परिषदेवर पाठवायचा असा चंग बांधला असल्याचं चित्र शेवटच्या क्षणी दिसून येत आहे। दिनकरराव पाटील यांनी सोनी ग्रामपंचायतीचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन आदी विविध पदांवर कामं करत असताना जनतेची अनेक कामं केली आहेत। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी शेतकऱ्यांची कडब्याची गंजी जळालेली असो अथवा किंवा अन्य कोणतेही प्रश्न असोत, प्रत्येक वेळी लोकांच्या संकटसमयी धावून जाण्याचं काम त्यांनी केलं आहे। आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचं मोलाचं योगदान आहे। परिसरातील कोणत्याही गावात आध्यात्मिक कार्यक्रम असेल तर त्यांनी अशा कार्यक्रमांना सढळ हाताने मदत केली आहे। विशेष म्हणजे आजची तरुण पिढी व्यसनानं बर्बाद होण्याच्या मार्गावर असताना कितीतरी वर्षापूर्वी दिनकरराव पाटील यांनी व्यसनाचे दुष्परिणाम ओळखून सोनी गावात दारूबंदी केली होती। अशा समाजाचे हित जोपासणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वालाच जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून द्यायचे आणि त्यांच्यासोबत पंचायत समिती निवडणूक लढवणारे गजानन माळी आणि महावीर बस्तवडे यांनाही मतदान करून महाविकास आघाडीच्या तीनही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचे असा निर्धार जनतेने केला असल्याचं चित्र कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून व परिसरातील वातावरणावरून दिसून येत आहे। त्यामुळे उद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील दिनकरराव पाटील, गजानन माळी आणि महावीर बस्तवडे या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचं चित्र दिसून येत आहे।